नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे. बर, टीईटीची परीक्षा जवळ आली, सीटीईटीची परीक्षा सुद्धा जवळ आली. आता वेळ कमी आहे आणि कमी वेळमध्ये शॉर्टकट तयारीचा मंत्र काय, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे पहा, की हा जो संपूर्ण सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये 50% टॉपिक असे आहेत की प्रत्येक परीक्षेला ते विचारले जातात, त्यावर प्रश्न येतातच. त्यांची तयारी 100% करायची, त्यांना आपण म्हणतो VIMP. आणि काही टॉपिक असे आहेत की पहिल्या परीक्षेला आले, दुसऱ्याला आले नाही, तिसऱ्याला आले. त्याच्यानंतर काही टॉपिक असे आहेत की ते एकदा आले परत आलेच नाही. मग असे कमी महत्वाचे टॉपिक आता बाजूला ठेवायचे. असे कमी महत्वाचे टॉपिक आपण 30 पैकी एखाद्या विषयाचा विचार केला तर कमी महत्वाचे टॉपिक असे 5 जे आहेत ते की सोडून दिले तर 30 पैकी 25 मार्क्स आपल्याला VIMP टॉपिकद्वारे मिळवता येतात. दुसऱ्या बाजूला आपण टीईटी पेपर 2 सामाजिक शास्त्राचा जर विचार केला तर टीईटी पेपर 2 सामाजिक शास्त्र 60 मार्कांसाठी आहे आणि या 60 मार्कांची स्ट्रॅटेजी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला सांगतो अगदी 40% घटक फक्त अभ्यासून, म्हणजे टोटल घटक सामाजिक शास्त्र पेपर 2 मधले 100% घटक मानले, त्यातले 60% घटक बाजूला काढून ठेवले आणि VIMP 40%च घटक पाहिले तरी तुम्हाला 45 ते 50 मार्क कव्हर करता येतात. यासाठीच तर आधीची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. टीईटी पेपर 2 सामाजिक शास्त्राच्या 60 मार्कांसाठी VIMP टॉपिक कोणते आणि कमी महत्वाचे टॉपिक कोणते, आणि त्याच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण आठवड्याभरात संपूर्ण कंप्लीट करणार आहोत अशा प्रकारचा फास्ट ट्रॅक सामाजिक शास्त्र कोर्स. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे तीनही विषय होणार आहेत. लक्षात राहू द्या, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. आणि तुम्हाला पाहण्याचा कालावधी जर सांगायचा म्हटला तर तो 20 तासामध्ये, घड्याळी कमीत कमी नाही तर जास्तीत जास्त 20 तासाच्या आत तुम्हाला संपूर्ण सामाजिक शास्त्र, संपूर्ण, हे VIMP टॉपिकच नाही तर संपूर्ण सामाजिक शास्त्र जे आहे ते फक्त एवढ्याच परीक्षेला नाही तर टीईटी पेपर 1 च्या परीक्षेला, तुम्हाला बाकीच्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांना, सामान्य ज्ञानाच्या तयारीला कामाला येणार आहे पहा. ओके, अशा प्रकारचा कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲपमध्ये सुरू झालेला आहे. तो सर्वांनी जॉईन करायचा आहे. सर्वांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आता पहा, टीईटी पेपर 2 सामाजिक शास्त्र 60 गुणांची मास्टर स्ट्रॅटेजी काय आहे. VIMP विरुद्ध कमी महत्वाचे घटक आहे. स्मार्ट अभ्यासाचा अचूक आराखडा आज तुम्हाला सांगतोय 2 मिनिटांमध्ये. त्याच्यामुळे सर्वांनी पहिल्यांदा लेक्चरला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सर्व गुरुजनांना, सर्व शिक्षकांना आवाहन आहे, नम्र विनंती आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आता पहा, आपण टार्गेट करतोय इतिहासातले महत्वाचे 16 ते 17 प्रश्न, आपण भूगोलातले 15 ते 16 प्रश्न आणि नागरिक शास्त्राचे 14 ते 15 प्रश्न जे नेहमी त्याच आणि त्याच टॉपिकवर येतात. म्हणजे आपण हिशोब केला मिनिममचा तर 15 त्रिक 45, 15 त्रिक 45 मार्क आपण इथं फोकस करतोय बघा. एकदम कमी, म्हणजे तुमचे 10-20% वेळेतच एवढं सगळं कव्हर होतंय. कसं बघा, पाहूया आपण. तर सर्वात जास्त महत्व असणारा विषय इतिहास आहे. इतिहासामध्ये काहीही येऊ शकतं आणि त्यातलं काहीही सोडून द्यायचंय. आता फक्त महत्वाचं लक्षात ठेवायचंय. तर हे सगळे VIMP टॉपिक आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा. ऐतिहासिक साधन आहेत, भारतीय संस्कृती, मग त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, दोन्ही संस्कृती लक्षात ठेवायच्या. शिवकालीन इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सातत्यानं प्रश्न परीक्षेला येत आहेत पहा. त्यामध्ये अष्टप्रधान मंडळ, किल्ल्यांचे जुने नावे, नवे नावे, महत्वाच्या मोहिमा त्यांच्या संदर्भात विचारल्या जातात, महत्वाच्या घडामोडी संदर्भात विचारले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराच्या पद्धतीवर, त्यांच्या आपल्या अधिकाऱ्यांवर, रयतेवर जे प्रेम होतं त्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेले आहेत पहा.
त्यांचे महत्वाचे सरदार जे आहेत, महत्वाच्या लढाया, महत्वाचे तह, हे सगळे परीक्षेला आले. यानंतर साम्राज्य आणि घराणं, मग अनेक वेगवेगळे 16 महाजनपद त्यामध्ये आले. त्याचबरोबर मग मौर्य साम्राज्य, सातवाहन घराणं, यादव घराणं, शिलाहार घराणं, वाकाटक घराणं, बरोबर, विजयनगर साम्राज्य, अशा अनेक घराणे जे आहेत, ते अनेक घराणे, अनेक साम्राज्य आणि हे त्यांचे संस्थापक असतील, त्यांची राजधानी असेल, हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं. यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील समाज सुधारक. आता आधुनिक भारताच्या इतिहासाबरोबरच पहा, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर हे प्राचीन भारताच्या इतिहासातील नवीन धार्मिक प्रवाह नावाच्या संकल्पनेमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणून महत्वाचे व्यक्तिचरित्र हे नेहमीचा पेपर 1चा पण पेपर 2चा पण टॉपिक आहे. यानंतर पहा, संस्था व संस्थापक, हे नेहमी आधुनिक भारताच्या इतिहासात नेहमी सगळ्या प्रकारच्या परीक्षांना येणारा महत्वाचा टॉपिक. विविध संस्था असतात बघ, ब्राह्मो समाज कोणी स्थापन केली, कुठं स्थापन केली, केव्हा स्थापन केली, काय हेतू होता, मुखपत्र कोणतं, सत्यशोधक समाज असतील, अशा आर्य समाज आहे, प्रार्थना समाज आहे, बरोबर. फक्त हे समाज नावाच्या संस्थाच नाही, अशा अनेक संस्था आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, बरोबर, अशा अनेक संस्था आहे. यानंतर पहा गव्हर्नर जनरल, मग पहिला गव्हर्नर जनरल असेल, पहिला व्हॉइसरॉय असेल, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल, अशा रीतीचे अनेक मुद्दे जे आहेत ते गव्हर्नर जनरल संदर्भात आलेले आहेत. आणि सोपे सोपे बागवा, अमक्या अमक्या घटनेच्या वेळेस कोणता गव्हर्नर जनरल होता, असे. महायुद्ध, 2 महायुद्ध झालेले, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, यावर प्रश्न आतापर्यंत आलेले बघा. आणि मग त्या 2 महायुद्धावर फार डिप्रेशन येत नाही, साधे साधे सोपे सोपे. एका परीक्षेला फॉर एक्झाम्पल म्हणून पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्यामध्ये किती वर्षाचा फरक होता, गॅप होता, हे आलेलं आहे. असे साधे साधे सोपे सोपे प्रश्न आलेले आहेत पहा. यानंतर साहित्य, अमुक अमुक पुस्तक, अमुक अमुक चरित्र, अमुक आत्मचरित्र असेल, अमुक अमुक वृत्तपत्र, असे सगळे साहित्य कोणाचं आहे, हे प्रश्न आलेले. त्यानंतर क्रांतिकारी संघटना, हे क्रांतिकारी संघटना नेहमीच परीक्षेला विचारले गेले. त्या क्रांतिकारी संघटनांच्या माध्यमातून वेगवेगळे कट जे झाले, वेगवेगळे क्रांतिकारक जे आहेत, ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, असे अनेक क्रांतिकारक विचारले जातात, ते लक्षात ठेवायचे. यानंतर भारतात इंग्रजांच्या सत्तेची स्थापना प्लासीच्या लढाईने झाली, 23 जून 1757, 22 ऑक्टोबर 1764 रोजी झालेली बक्सरची लढाई, दोन्ही लढाई फार महत्वाच्या आहेत. ओके. यानंतर अश्मयुग, प्राचीन भारताच्या इतिहासातील एक अतिशय महत्वाचा, याचबरोबर ऐतिहासिक साधने आणि इतिहासातले प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल, आधुनिक यांचे कालखंड सुद्धा परीक्षेला विचारलं. हे अतिशय महत्वाचे व्हीआयएमपी टॉपिक पहा, हे कंपल्सरी करायचे, हे परफेक्ट करायचे, एवढेच करायचे. आता मी तुम्हाला कमी महत्वाचे म्हणजे ज्यांच्यावर प्रश्न आलाय पण प्रत्येक परीक्षेला आलेले नाही, अशी टॉपिक सांगतो. एक रिव्हिजन मारा, मग आपल्या व्हिडिओतून मारा, कोर्समध्ये तर सगळं आहे, अदरवाईज तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकातून मारा, आपल्या PDF नोट्स पण आहे. पण ब्रिटिशकालीन भारतातील जमीन महसूल पद्धत, बरोबर, 3 जमीन महसूल पद्धती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कायमधारा पद्धत आहे, रहितवारी पद्धत आहे, महालवारी पद्धत आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्राच्या निर्माणासाठी झालेली, वैयक्तिक सत्याग्रह, मग पहिले वैयक्तिक सत्याग्रह त्याची सुरुवात कधी झाली, दुसरे वैयक्तिक सत्याग्रह, अशा अनेक गोष्टी आलेल्या आहेत. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाला जगाच्या इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांती आली, अलिप्ततावादी चळवळ, भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साम्यवादी भांडवलशाही अशा 2 गटामध्ये जग विभागलेलं होतं. भारतानं कुठं जायचं, भारतानं धोरण स्वीकारलं अलिप्ततावादी. 1857चा उठाव आधुनिक भारताच्या इतिहासातला महत्वाचा आहे. आफ्रिका खंड किंवा म्हणजे जगातल्या महत्वाच्या काही खंडांच्या, जगातल्या महत्वाच्या देशातल्या काही महत्वाच्या घटना, काही महत्वाच्या घटना असतील, तह असतील, युद्ध असतील, त्यावर परीक्षेला प्रश्न आले. वेगवेगळ्या वंशाचे लोक, 1857चा उठाव झाला, पंचशील तत्वे, बरोबर, वसईच्या तहासारखे काही तह आपल्या भारताच्या इतिहासामधले विचारले गेले, बरोबर. हे सगळे कमी महत्वाचे इतिहासातले घटक, एक रिव्हिजन मारून ठेवा. याच्यानंतर जाऊया आपण भूगोलाकडे. भूगोलाचे 15 ते 16 प्रश्न आणि 15 ते 16 मार्क जे आहेत ते आपल्याला फोकस करायचे. आणि व्हीआयएमपी महत्वाचे टॉपिक जे आहेत ते हे विसरायचे नाही. नदी प्रणाली, कुठेही जा भूगोल आला की नदी प्रणाली आलेलीच. मग पर्वतरांगा असतील, वने व वनाचे प्रकार असतील, बेटे असतील, किनारपट्टी, किल्ले असतील, बरोबर, शास्त्रज्ञ व शोध आलेत, पृथ्वीचे अंतरंग आलेत, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ वार रेषा आले, नकाशा वाचन, प्राकृतिक व राजकीय सीमा विभाग, उद्योग व्यवसाय असतील, इकडून जाऊ विविध भूरूपे असतील, खाडी असतील, आखात आहे, यंत्रे व एकक आहे, खनिजे आहे, शेती आहे, राज्य राजधानी, रेखावृत्त, अक्षरवृत्त, चंद्र, पृथ्वी म्हणजे खगोलशास्त्राचा महत्वाचा भाग आहे, सूर्यमाला आहे, जगातील सर्वात मोठे, सर्वात लहान, सर्वात पहिले,
बरोबर, अशा रीतीचे हे प्रश्न नेहमी परीक्षेला, सगळ्या परीक्षेला येतात बघा. हे फार महत्वाचे टॉपिक आहे. आता कमी महत्वाचे टॉपिक मात्र एकदा एकदा रिव्हिजन द्यायची, कारण त्यापैकी काही टॉपिकवर प्रश्न येणारच. मग अवकाश प्रक्षेपण असतील, धरणे असतील, धातू अधातू आहेत, भूकंप आहे, गरम पाण्याची झरे, राज्य पक्षी आहे. आता राज्य पक्षी ऐवजी राष्ट्रीय पक्षी आला तरी हाच भाग आहे. बरोबर, राज्य प्राणी आला तरी हाच भाग आहे. मान्सूनचे वेगवेगळ्या प्रकारचे वारे आहेत, देश आहेत, महत्वाच्या देशांसंदर्भात प्रमुख शहरे आहेत, उद्याने व अभयारण्य, लोकसंख्या आहे, नृत्य व राज्य, जागतिक संघटना आहेत, रस्ते व महामार्ग, दिन विशेष आहे, प्रदूषण आहे. हे कमी महत्वाचे घटक, परंतु यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. हे एक रिव्हिजन मारून ठेवायचे. ओके, यानंतर जाऊया राज्यशास्त्राकडे, नागरिक शास्त्राकडे. आणि याचे 14 ते 15 प्रश्न आपण फोकस करतोय. 14 ते 15 मार्कांसाठी, म्हणजे आपण मिनिमम 45 मार्कांसाठी सातत्यानं विचारले गेलेले प्रश्न. मग पहा, जागतिक न्यायालयापासून, सर्वोच्च न्यायालयापासून, उच्च न्यायालयापासून, हे सगळे न्यायालयावरती, न्याय प्रक्रियेवरती प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रपती, राष्ट्रपतींची कलम असतील, राष्ट्रपतींचा महाभियोग असेल, राष्ट्रपतींचे अधिकार असतील, या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. मग राष्ट्रपती म्हटलं त्यामध्ये उपराष्ट्रपती पण आले, लक्षात राहू द्या. यानंतर कायदेमंडळ, मग राज्याचं कायदेमंडळ म्हणजे विधानसभा, विधान परिषद आपण म्हणतो. केंद्राचं कायदेमंडळ लोकसभा, राज्यसभा म्हणतो. त्यांच्या कालखंडासंदर्भात, त्यांच्या पात्रतेसंदर्भातचे प्रश्न आहेत. पंचायत राज, मग या पंचायत राजमध्ये ग्रामीण भागातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मग अगदी विकेंद्रीकरणाचा जनक मेयो पासून, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन पासून, मग महात्मा गांधीजींचं ग्रामराज्य, रामराज्य, त्याच्या पुढे जाऊन मग तुम्हाला भारतामध्ये बलवंतराव मेहता समिती असेल, वसंतराव नाईक समिती असेल. आणि मग 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमध्ये पंचायत राजची स्थापना झाली. या सगळ्या गोष्टी, मग पंचायत राजला संविधानाने कधी अधिकृत मान्यता दिलेली, कोणत्या घटना दुरुस्त्या झाल्या, काय काय. यानंतर मूलभूत हक्क, हे सगळे आतापर्यंत परीक्षेला आलेले. विशेषतः शिक्षण प्रक्रियेसंदर्भाचे कायदे, कलम, मूलभूत हक्क जे आहे ते जास्त परीक्षेला विचारले जाते शिक्षकाच्या दृष्टिकोनातून. यानंतर पहा, परीक्षेला आलंय पण ते प्रत्येक परीक्षेलाच आलेलं नाही. अशा कमी महत्वाच्या घटकांना एक एक रिव्हिजन द्यायची. महानगरपालिका, नगरपालिका, निवडणूक आयुक्त, आंतरराष्ट्रीय संघटना असतील, राज्यघटनेतील प्रमुख कलमे असतील, निवडणूक आयोग आहे, पंचवार्षिक योजना, यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. पहा, हे सगळे 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 एकदा पाहून घ्यायचे. आता एक रिव्हिजन मारा किंवा स्क्रीनशॉट काढा की हे टॉपिक सोडायचेच नाही. अत्यंत महत्वाचे इतिहासाचे ऐतिहासिक साधने असतील, अश्मयुग संस्कृती, शिवकालीन इतिहास, साम्राज्य, समाज सुधारक आहे, महायुद्ध साहित्य. त्यानंतर पहा, भूगोलाचे नद्या, पर्वत, वने, किनारपट्टी, किल्ले, पृथ्वीचे अंतरंग नकाशे, नागरिक शास्त्र, न्यायालय, राष्ट्रपती, कायदेमंडळ, पंचायत राज, मूलभूत हक्क. इकडे कमी महत्वाचे एक एक रिव्हिजन मारा. वेगवेगळे तह आहेत, महसूल पद्धती, फ्रेंच राज्यक्रांती, बरेचसे पाठीमागे तुम्हाला माहिती आहे, धरणे, धातू, भूकंप, प्रदूषण, महानगरपालिका, निवडणूक आयुक्त, योजना. हे सगळं सगळं जे आहे हे आपला वेळ वाचवण्यासाठी आहे. पहा, म्हणजे काय तर 80% वेळ फक्त आपल्या, म्हणजे मी म्हणतो 20% ते 10% वेळेमध्ये तुम्ही एवढं रिव्हिजन द्याल. बरोबर, इतके हे फक्त टॉपिक आपले क्लिअर. आता कशातून पण करा, कशातून पण करा, परंतु हे टॉपिक तेवढे परफेक्ट करा. आता नुसती गाढव मेहनत नको बघा, तर फास्ट ट्रॅक रिव्हिजन व्हायला पाहिजे. सर्व महत्वाचे टॉपिक परफेक्ट व्हायला पाहिजे. यासाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्स तयार केलेला आहे. तो कंप्लीट झालेला आहे. 20 तासाच्या आत तुमची बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या सर्व महत्वाच्या टॉपिकला रिव्हिजन होती. त्या टॉपिकवर सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट आहेत. त्या टेस्टचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे शंका काहीच राहणार नाहीये. आणि अशा प्रकारचा हा जो कोर्स आहे फक्त 299 रुपयाला आहे. प्ले स्टोअरला जायचं, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं. त्यामध्ये तुम्हाला टीईटी टोटल कोर्स किंवा टीईटी स्पेशल सब्जेक्ट कोर्स या फोल्डरमध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल. तिथं बाय नाव वर क्लिक करून पेमेंट करा आणि माझ्या नंबरला 94 20 75 22 45 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा हा कोर्स घेतला म्हणून. अदरच घेण्यासाठी काही शंका असेल तर मेसेज करा किंवा या नंबरला कॉल करा. फास्ट ट्रॅक सामाजिक शास्त्राचा कोर्स घ्यायचा असेल, फास्ट ट्रॅक मराठीचा कोर्स घ्यायचा असेल, फास्ट ट्रॅक इंग्लिशचा कोर्स घ्यायचा असेल, कुठल्याही गणित बुद्धिमत्तेचा फास्ट ट्रॅकचा कोर्स घ्यायचा असेल तर रेडी आहे बघा. म्हणजे आम्ही टार्गेट ठेवले की तुम्ही 3 दिवसात सर्व विषयांचे फास्ट ट्रॅक लेक्चर्स पाहू शकता आणि सर्व विषयांना रिव्हिजन देऊ शकता. यासाठी
आणि हा विजयपथ CDP हा टेस्ट सिरीजचा कोर्स जॉईन करायला अजिबात विसरायचं नाहीये. त्यामध्ये तुम्हाला परीक्षा परिषदेने सुचवलेल्या काठिण्य पातळीनुसार परीक्षा परिषदेने निर्देशित केलेल्या संदर्भ साहित्यानुसार 10 30 मार्कांच्या टेस्ट सोडवायला असणार आहेत. त्याचं विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यामुळं बालमानसशास्त्राच्या जो विषय पात्रता नापात्रता ठरवतो TET CTET मध्ये त्याच्या तयारीसाठी ही लास्ट आणि बेस्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला जॉईन करायचीच आहे. आपल्या प्ले स्टोअरला जायचंय आणि प्ले स्टोअर वरून शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आणि तिथं तुम्हाला ॲपमध्ये हा कोर्स मिळेल. आणि हा बालमानसशास्त्राच्या सेल्फ स्टडीसाठी मग TET साठी असेल, CTET साठी असेल, पेपर 1 साठी असेल, पेपर 2 साठी असेल, जर तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी घरपोच पुस्तक मागवायचं असेल तर बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राची पहिली आवृत्ती आपण 2008 ला पब्लिश केलेली आहे आणि 10वी आवृत्ती आता आपल्या 2026 ला पब्लिश झालेली आहे. 10वी आवृत्ती घरपोच मागवण्यासाठी माझ्या या नंबरला व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे मेसेज करा. सर्व डिटेल्स तुम्हाला पाठवलं जाईल, त्याप्रमाणे प्रोसेस करा. चला, TET पेपर 2 सामाजिक शास्त्राचे टॉपिक, महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगितले. असे पेपर 1 पेपर 2 च्या सर्व विषयांचे VIMP टॉपिक तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून 80% वेळ बाजूला जाणार आहे. फक्त 20% वेळेमध्ये VIMP टॉपिकला रिव्हिजन देऊन आपण 150 पैकी 100 स्कोर करू शकतो नाही, आपल्याला करायचंच हा विश्वास ठेवा, हा ठाम निश्चय करा. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या, मान लो तो हारे लेकिन ठान लो तो जीते. निश्चय करा आणि 25 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने परिपूर्ण तयारी करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.